लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 105 वाहनांवर कारवाई करीत 50,000 रुपये दंडाची वसुली। पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वाहतूक उपशाखेची दंडात्मक कार्यवाही। पुसद पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वाहतूक उपशाखेची धडाकेबाज कारवाई करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की पुसद शहरात येणाऱ्या वाहनांवर दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी वाहतूक उपशाखा यांच्या वतीने धडाकेबाज कारवाई केली। एकाच दिवशी 105 वाहनांवर कारवाई करीत 50,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। पुसद येथे विना लायसन्स वाहन घेऊन फिरणारे, फॅन्सी नंबर प्लेट, फटाके फोडणाऱ्या बुलेटसह इतरही वाहनांवर वाहतूक उपशाखेने दंडात्मक कारवाई केली आहे। पुसद येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन BJ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात वाहतूक उपशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वडते, पोलीस अंमलदार गजानन राठोड, प्रफुल्ल तामसकर, हरिदास करहाळे, भारती चव्हाण व RCP पथकाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे। वाहतूक उपशाखेत नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांच्या धडाकेबाज कारवाईने फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहनधारकांसह विना लायसन्स वाहन घेऊन फिरणाऱ्या हौशी युवकांचे मात्र धाबे दणाणले आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।